राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठीही आमदारांची हॉटेलवारी सुरू झालेली आहे। शिवसेनेचे सगळे आमदार आणि समर्थक अपक्ष आमदार 18 जून ते 20 जून पर्यंत पवईतल्या हॉटेल रेनेसान्समध्ये मुक्कामी असतील। याच हॉटेलमधून सगळे आमदार 20 जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत। देहूमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नाही। अजित दादा यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहूमधल्या कार्यक्रमात भाषण करण्याची संधी मिळाली नाही आणि या विरोधात नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोकोही केला। देहूमधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिलं गेलं नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आक्रमक झाले। मोदींनी अजित पवारांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचाच अवमान केल्याची टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे। नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 22 विरोधी पक्षांच्या बैठकीआधी महत्त्वाची घडामोड घडली। राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी 6 जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी आलेल्या होत्या। उद्या दिल्लीमध्ये ममता बॅनर्जी यांनी 22 पक्षांची बैठक बोलावलेली आहे आणि याआधी त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे। आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। दरम्यान आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी 2 वाजता अयोध्येत दाखल होतील अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिलेली आहे। नागपूरचे काँग्रेसचे नेते शेख हुसैन यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं। यावरून अमरावतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। शेख हुसैन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करत भाजपनं आंदोलन केलं। जालन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहरातल्या अनियमित पाणी पुरवठा, कृत्रिम पाणी टंचाई आणि दूषित पाण्यासह इतर विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। लोकप्रतिनिधींनी राजकारणातून फुरसत काढून अमरावतीकरांची तहान भागवावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलेली आहे। अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार सुलभाग खोडके यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। बुलडाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे। कोरोना काळात इथल्या 77 जमिनींच्या बनावट नोंदी घेऊन मोठा घोटाळा केल्याचं उघड झालेलं होतं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच महसूल प्रशासन खडबडून जागं झालंय। दोषी 12 तलाठी आणि 2 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। गुहागरमधल्या पालशेत गावासाठी राज्य सरकारनं जलजीवन मिशन सारख्या योजना राबवून कोट्यवधींचा निधी दिला। मात्र यंत्रणा आणि कंत्राटदार यांच्या सुस्त कारभारामुळे या योजना प्रलंबित आहेत। गेल्या 6 वर्षांपासून इथली योजना रखडली असून प्रशासनाच्या अजब कारभारामुळे पालशेतच्या गावकऱ्यांना याचा फटका बसतोय। माझी सवय आहे जे काय करायचं ते रणांगणात असा इशारा सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना दिलाय। तसंच आतापर्यंत जनतेतून ज्या निवडणुका झाल्या त्यांचा कल स्पष्ट असल्याचा इशारा त्यांनी भाजपला सांगलीमध्ये बोलताना दिलाय। विद्यार्थ्यांची अडवणूक करून फीच्या नावाखाली लूट करणाऱ्या संस्था चालकाचा पर्दाफाश केला गेलाय। बीडच्या माजलगाव इथल्या सिद्धेश्वर विद्यालयात फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अक्षरशः फीच्या नावाखाली लूट सुरू होती आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांना सोबत घेत या लुटीचं स्टिंग केलं। फीच्या नावाखाली जमा केलेली 1,76,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला किंमत नसल्याची टीका भाजपचे नेते विखे पाटील यांनी केलेली आहे। आर्थिक गणित जुळवण्यात मंत्री मशगूल असल्याचा आरोप शिर्डीमध्ये विखे पाटलांनी केला आहे। तसंच विधान परिषदेच्या 5ही जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुळा धरणाच्या पाण्याचं पुनर्वाटप करा, सरकारी हिरडा खरेदी तातडीनं सुरू करा यासह इतर मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन केलं गेलं। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोतुळ इथं हे आंदोलन करण्यात आलं। आपल्या मागण्यांसाठी भंडाऱ्यातल्या चामोर्शीमध्ये 5,000 शेतकरी रस्त्यावर उतरले होते। प्रत्येक शेतकऱ्याला 15,000 रुपयांचं अनुदान द्यावं, शासकीय धान खरेदीची मर्यादा वाढवावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। खाजगी मालमत्तेवर भाडेकरू म्हणून कब्जा करून बसलेल्या महावितरण कार्यालयाला कोर्टानं दणका दिलाय।
कोर्टाच्या दणक्यानंतर तब्बल 85 वर्षांनंतर हे कार्यालय आता रिकामं करण्यात आलंय। नंदुरबार शहरातल्या बस स्थानकासमोरच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी महावितरणचं कार्यालय होतं। त्याविरोधात जागा मालकानं कोर्टात धाव घेतली होती। कोर्टानं जागा मालकाच्या बाजूनं निर्णय दिल्यानंतर महावितरणला कार्यालय रिकामं करावं लागलंय। यंदा ऑस्ट्रेलियाचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 21 फूट उंचीच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे आणि यासाठी लालबागहून बाप्पाची मूर्ती ऑस्ट्रेलियाला रवाना झालेली आहे। बाप्पाचा तब्बल 2 महिने जहाजातून प्रवास असेल। लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे मूर्तिकार बागवे यांच्या मूर्तिशाळेत ही मूर्ती साकारली गेली आहे। बुलडाणा अजिंठा महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। ट्रकनं बाईकला जोरदार धडक दिल्यानंतर हा अपघात घडला। शेतीच्या मशागतीला गेलेला ट्रॅक्टर उलटून लागलेल्या आगीमध्ये शेतमालक आणि चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। चालकाचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरला अचानक आग लागली। ट्रॅक्टरवरील दोघेही खाली दबले गेल्यानं बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला। कराड चिपळूण मार्गावर कुंभारली घाटात कारचा अपघात झालाय। घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। गाडी तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली। अपघातात महिला जखमी झालेली आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा गोंदिया मार्गावर गाडीनं बाईकस्वाराला जोरदार धडक दिली। यात एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। वर्ध्यामध्ये खाकी वर्दीतल्या महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी केली। अतिशय व्यस्त अशा दिनक्रमातून वेळ काढत या महिलांनी आपल्या रूढी परंपरा जपल्या। बीड तालुक्यातले 62 वर्षीय लक्ष्मण ढोंबरे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले। अंगावर आलेल्या रानडुकरासोबत त्यांनी तब्बल अर्धा तास झुंज दिली आणि त्या डुकरालाच मातीत लोळवलं। डुकरानं चावा घेतलेला असताना सुद्धा इतर शेतकरी येईपर्यंत त्यांनी या डुकराला मातीतच दाबून धरलं। राज्यात अनेक ठिकाणी काळे ढग दाटून येत आहेत, मात्र पाऊस बरसत नसल्याचं चित्र आहे। अशातच बुधवारपर्यंत मॉन्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग व्यापणार असल्याचा अंदाज आहे। विदर्भात मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज असल्यानं तिथं वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या केळापूर तालुक्यातल्या पाथरीमध्ये अंगावर वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। शेतात काम करताना अचानक पाऊस आला तेव्हा 2 तरुण झाडाखाली उभे राहिले, मात्र तेवढ्यात वीज कोसळून या दोघांचाही मृत्यू झालाय। बुलडाण्यातल्या देऊळगाव राजा इथं पावसानं थैमान घातलंय। वादळी वाऱ्यानं अनेक मोठमोठी झाडं कोलमडून पडलेली आहेत। ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या आहेत। शॉक लागून एका बैलाचा मृत्यू देखील झालाय। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतकरी सुखावलाय। जिल्ह्यात लवकरच खरीपाच्या सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात झालेल्या वादळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। संगमनेर आणि राहता तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय। शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली। अधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाईच्या सूचनाही त्यांनी केल्या।